हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपलं हेल्पिंग गणेश या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, देशात आचारसंहिता लागू झालेली आहे. आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये भारतीय निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे, तारखा जाहीर केलेल्या आहेत आणि त्याचबरोबर आजपासनं आपली आचारसंहिता ही लागू झालेली आहे 17व्या लोकसभा निवडणुका ज्या होणार आहेत त्याच्यासाठी. तर मित्रांनो बघा, आजची बातमी. आजची देशात आचारसंहिता लागू झालेली आहे. त्या अनुषंगाने ह्या विद्यमान लोकसभेचा कार्यकाळ म्हणजे 16व्या लोकसभेचा कार्यकाळ 3 जूनला संपणार आहे. त्यानंतर मागील वेळी 9 टप्प्यात मतदान झालं होतं, यावेळी 7 टप्प्यात मतदान होऊ राहिलं मित्रांनो. आणि देशात लोकसभा निवडणुका वेळेवरच होतील असे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी काही दिवसापूर्वी स्पष्ट केलं होतं आणि त्यानुसार आजचा हा टाइम टेबल प्रसारित केलेला आहे. महाराष्ट्रात 4 टप्प्यामध्ये मतदान होणार आहे. एप्रिल महिन्यामध्येच आपलं मतदान संपणार 29 एप्रिलपर्यंत. 11 एप्रिलला स्टार्ट होईल आणि 29 एप्रिलला 4थ्या टप्प्यातलं मतदान महाराष्ट्रात होऊन महाराष्ट्र हे 4 टप्प्यात विभागून हे मतदान होईल. अशा प्रकारची न्यूज. आणि त्यानंतर आपण थोडी चर्चा करू की आपली आता पोलीस भरती केव्हा निघेल. आता तर सर्व मी अगोदर काही दिवसापूर्वी व्हिडिओ बनवला होता की आता पोलीस भरतीच्या आशा मावळल्या. त्यानंतर त्या प्रकारच्या घटना जशी परिस्थिती त्या अनुषंगाने मी एक अंदाज घेतला होता, काही माहिती मिळवली होती. त्या अनुषंगाने लोकसभेनंतरच जागा निघतील असं मला मॅसेज आला होता आणि डायरेक्ट मी तसं सांगू शकत नव्हतो. त्यामुळं आशा मावळल्या अशा प्रकारचा मी व्हिडिओ प्रसारित केला होता आणि तसंच काही प्रकारचं झालेलं आहे आणि आपली पोलीस भरती आता लांबणीवर पडलेली आहे. तर त्या संदर्भात आज जळगाव जो लोकमत पेपर आहे हे बघू शकता आपण, पेज नंबर 4 हे बघा, 10 मार्च 2019 आजचाच पेपर आहे. याच्यानुसार आपण बघू की जळगावात होणार 128 जागांसाठी पोलीस भरती अशा प्रकारची हेडलाईन आली होती. त्या अनुषंगाने आपण जे महत्त्वाचं तेच आज बघणार आहोत, कारण पोलीस भरती सध्या नाही मित्रांनो. आता आपण काय करायचं आहे, जे इतरत्र आपल्याला पोलीस भरतीच्या संदर्भात जो आपण अभ्यास केला आहे त्याच अनुषंगाने बाकीचे सुद्धा सरळ सेवेने जागा भरल्या जातात, त्यांचेसुद्धा जाहिराती निघल्या आहे, ते पण आपण देऊ शकतो. फक्त आपल्या ज्या पोलीस भरतीमध्ये आपल्याला इंग्लिश व्याकरणाची भर करावी लागेल आणि त्याचा आपण अभ्यास करायचा इंग्लिश व्याकरण, कारण बाकीचे विषय हे सारखेच आहेत. तर याच्यामध्ये फक्त आपल्याला महत्त्वाची जर गोष्ट बघितली तर आपण जर हे संपूर्ण वाचन केलं तर याच्यात फक्त एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला बघायला मिळेल, ती म्हणजे हे बघा. आता मी दाखवतो तुम्हाला की नोव्हेंबर महिन्यात ही 108 जागांची भरती होण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर महिन्यात अशा प्रकारे नोव्हेंबर महिन्यामध्ये आपला मुहूर्त निघू शकतो, अशा प्रकारची बातमी होती. बाकी मी डिटेल वाचून दाखवणार नाही मित्रांनो, कारण सर्वच आपल्या मित्रमंडळींचं जे आपली एक आशा होती की पोलीस भरती निघेल आणि ह्या वर्षी मी लागेल, त्याच्यावर थोडा काळ का होईना ती पुढं ढकलल्या जायची शक्यता म्हणजे झालीच आहे की पुढं ढकलली गेली. पण नेमकी किती पुढं ढकलली जातील हे काही सांगता येणार नाही सध्या, कारण कोणी सध्या काही न्यूज आहे की मे नंतर होईल. तर बघू आता काय होतं, नाही तर नोव्हेंबरमध्ये होईल, अशा प्रकारची सध्या परिस्थिती आहे मित्रांनो. तर बाकी आपण पोलीस भरती संदर्भात काही आले अपडेट तर सांगूच, पण त्यासोबत तुम्ही अभ्यास करा मित्रांनो चांगला. भरपूर अशा जागा येत आहेत. तर रेल्वेच्या सुद्धा 1 लाखांची भरती होणार आहे ग्रुप डीच्या पदांची, तीसुद्धा आपण मिस करायची नाही. त्यासोबतच राज्यामध्ये भरपूर सुद्धा जागा निघलेल्या आहे, त्याचा पण अभ्यास करा. सर्वांना बेस्ट ऑफ लक. धन्यवाद मित्रांनो.